नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल शुभचिन्हे. देवाजवळ ठेवण्यासाठी अशी छोटीशी अशी रांगोळी शुभचिन्हांची. त्यासाठी मी बेस कापून घेतलेला आहे आणि त्यावर आपण हे कलर लावणार आहे. आपण हा अशा प्रकारे असा बेस लावून घेणार आहे. हे बेसला आपण उलन चिपकून घेणार आहे. शुभचिन्ह कोणते असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. देवासमोर आपण शुभचिन्हांची रांगोळी काढतो, म्हणून आपण ही रांगोळी त्या निमित्ताने बनवणार आहे. त्या कलरच्या हे उलन चांगले हाताने असे दाबून लावायचे, म्हणजे ते चांगले. ग्लू गरम असल्यामुळे ते हाताला चटका बसण्याची हे असते, म्हणून हळूमध्येच करायचं, जास्त घाईनं नाही करायचं, कारण हाताला चटका लागू शकतो आपल्या. अशा प्रकारे आपण 2 लेयर घेतलेले आहे. आता आपण मधामध्ये हा गुलाबी कलरनं पूर्णपणे हे फिल करून घेऊ. गुलाबी कलर आपण याच्यामध्ये पूर्ण भरून घेऊ. पूर्ण भरून घेतलेलं आहे. म्हणजे थोडी गॅप आहे तर ते पण पूर्ण पॅक करून घेऊ. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पूर्ण गुलाबी कलर भरलेला आहे. आता आपण त्याच्यावर शुभचिन्ह काढणार आहोत. शुभचिन्ह तुम्हाला माहीतच, आपलं शांततेचं प्रतीक असणारं स्वस्तिक. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली ही शुभचिन्हांची रांगोळी तयार आहे. दिसायला पण छान दिसते आणि वॉशेबल पण आहे. तुम्ही पण घर बसल्या अशीच रांगोळी बनवू शकता. जर तुम्हाला माझ्याकडून हवी असल्यास मला DM करा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.